नगर मनमाड रस्त्याचं काम अमेरिका इराण युद्धामुळे रखडलंय. ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधी पाहिला नाही. सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा. नगर दक्षिणचे माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत. राहुरीत काल 16 ऑगस्ट तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमात सुजय यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्य केलं आहे. मी मेंदूचा डॉक्टर आहे, परंतु राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला, अशी टिप्पणी सुजय विखे यांनी केली आहे. नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामे आपण केली आहेत. मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याचा थेट परिणाम विकास कामांवर झाला आहे, असं विखे यांनी म्हटलं आहे. सुजय विखे यांनी म्हटलं आहे की महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणं किंवा केवळ सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणं हा उपाय नाही. रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा, असं आवाहन सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधी पाहिला नाही. त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागले, त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांनी केला आहे. नगर मनमाड महामार्गाच्या कामाला या परिस्थितीचा फटका बसला असून नगर मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या विखे यांनी केलेल्या टिप्पणीची चर्चा रंगलेली आहे. आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा, मी मिसाईल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार? आणि मी देवा शपथ सांगतो, असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही हो. सकाळी म्हणतो बंद, संध्याकाळी परत बॉम्ब टाकून देतो, परत सकाळी बंद, परत म्हणतो मी आता हे केलं. म्हणजे त्या माणसाच्या नादी न लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने. जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल, त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते. हे टेक्निकल मुद्दे आहेत हो. आणि किती लोकांशी मी भांडू, किती लोकांना मी समजून सांगू. जो त्रास तुम्हाला तो त्रास मला पण आहे. आता माझ्या मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून माझी बायको आणि माझी मुलं नगराला राहायला गेली, मी राहतो लोणीला. आता हा रस्ता करणं किती गरजेचं हे तर माझं तुम्ही समजा. मला पण बरं वाटतं रस्ता खराब आहे, पण करावंच लागणार, त्याला पर्याय नाही. मला जावं यावं लागतं. जो त्रास तुम्हाला आहे तो त्रास मला आहे. कदाचित तुम्ही इथून निघाले तर रावरीला थांबालो, मला रोज नगरहून येऊन जाऊन करायचं. तर जनतेच्या त्रासाला आम्ही पूर्णपणे ज्ञात आहोत, पण या त्रासाचं उत्तर आंदोलन नाही. या त्रासाचं उत्तर ठेकेदाराच्या लोकांना मारहाण करणं नाही. राहुरीमध्ये रात्री त्या ठेकेदाराच्या लोकांना जे साईड गटर करत होते त्यांना हाणलं. आज एकही कर्मचारी त्या ठेकेदाराचा राहुरीमध्ये जायला तयार नाही. काय केलं पाहिजे? कोण जाणार तिकडे? मी जाऊन आता कॉन्क्रीट आणि सेंटरिंगचं काम करू? असं नाही होऊ शकत. आणि तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असेल, मी याच्यावर पण ट्रोल होणार आहे. करा, किती ट्रोल करायचा मला काही फरक पडत नाही. तुम्ही ट्रोल करा, काही करा, पण 2 गोष्टीची वास्तविकता समजून घ्या. हा रस्ता या ठेकेदाराकडून झाला नाही तर परत होणार नाही. आणि दुसरा, हा रस्ता कोणी पूर्ण करू शकतो तो फक्त सुजय विखे पाटीलच पूर्ण करू शकतो, ही पण वास्तविकता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.